आम्ही ऑफ स्क्रीन भयंकर मस्ती करतो. म्हणजे आम्ही कंटिन्यू मोस्टली 18-18 तास आम्ही सोबतच असतो. सेटवरच असतो. त्याच्यामुळे आमची बॉन्डिंग पण खूप जास्त झाली. आम्ही एकदम सिंक व्हायला लागलोय आता. आम्ही प्रत्येक गोष्ट सोबतच करतो. हसणं पण सोबत, लुकालुकी पण एकमेकांना सोबत असंच होतं. काही ऑड दिसलं आम्हाला की की आपोआप आपोआप आमची नजर अशी जाते ना आम्ही असं हसायला लागतो. आणि काम तर तुम्ही बघतायच आहे की केमिस्ट्री कशी दिसतीये. कारण आम्ही एकमेकांसोबत एवढे कम्फर्टेबल झालोय की आम्ही सीन एकदाच वाचतो. पण मला तर वाटतं. हो एकदाच असतो. एकदाच वाचतो सीन आणि आम्ही लगेच देऊन टाकतो टेक आणि रिटेक खूप कमी होतात. खूप कमी होतं. खूप कमी होतात आणि होतात तर ते काहीतरी टेक्निकल असेल तेव्हाच ते रिटेक होतात, नाहीतर एकदम परफेक्ट. मला आता तुमच्या माध्यमानं हे सांगायचंय, जे आमचे रील्स बनवतात, ज्यांना आम्ही दोघं आवडतो आणि कमेंट्स करतात आमच्या दोघांसाठी, त्यांना आमच्याकडून खूप 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 प्रेम. खूप थँक्यू सो मच. असंच आमच्यावरती प्रेम करा. आदू इंदू अजून आम्ही काय तुमच्यासाठी गोड मस्ती, गोड रोमॅन्स किंवा आमची भांडणं गोड तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सारखा प्रयत्न करत राहू आणि असंच आम्हाला प्रेम करत राहा. वी लव्ह यू. नक्कीच तुमच्या भांडण आणि हे ना खरंच लोकांना आवडतं कारण तेवढंच प्रेम आणि हे रील्स खरंच व्हायरल होत असतात. हो. सो काय सांगाल की रिअल लाईफ मध्ये तुला मला आता विचारायला आवडेल की आदू कसं आहे? तो एक माझा तो माझी पॉवर बँक आहे. तो कधीच थकत नाही. म्हणजे त्याला तुम्ही कितीही काम करून घ्या. फक्त कधी थकतो जेव्हा त्याला झोपायचं असतं. त्याच्या आयुष्यात नाही मी सांगणार. त्याच्या आयुष्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे झोप. त्याला तुम्ही झोप नाही दिली तर निशांत पवारचं एक वेगळं रूप तुम्हाला दिसेल. पण जर झोप झालेली असेल तर त्याच्यासारखा एंटरटेनिंग, त्याच्यासारखा पॉवरफुल आणि त्याच्यासारखा काम करणारा मुलगा कोणीच नाही. बेसिक ह्युमन नीड असते 8 तासाची झोप आणि 8 तासाची झोप झाल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही. ही तिला माहिती आहे जास्त. कारण की मीच फेस करते सगळं. असं कधी झालंय का की फुटलंय म्हणजे सिरियस काहीतरी सीन असेल खूप आणि वेळेस ओरडा पडलाय किंवा असं काही? खूप ओरडा वेळेस पडलाय असं बऱ्याचदा होतं की म्हणजे ही पण खोड काढते तसं, पण मी पण बऱ्याचदा खोड काढतो की हिचा क्लोज चालू असला की मी मुद्दाम काहीतरी असे डोळे करेल नाही तर काहीतरी असं वेगळं करतो काहीतरी म्हणजे करेल. एकदम नाही तर तिला जर नाही. नाही नाही तिला जर पिंपल आलेला असेल तर मी त्याच्याकडेच बघत बसतो असं. जोपर्यंत ती हे नसतं कॉन्शियस होत सांगायचं नाही. यार. आणि मग ती फुटते आणि मग सर तिलाच बोलतात कारण मागून दिसत नाही ना मी काय करतोय आणि म्हणून. मी जर सांगितलं सर हा असं करतो त्यांना वाटतं मी खोटं बोलते. कारण की ह्याच्या फेस वरतीच दिसतं की हा खूप innocent आहे आणि खूप छान आहे. आणि मी बोलते ना अशी फटफट फटफट तर सगळ्यांना दिसतं हीच बोलते, हिच चुकतंय. पण चुकत ह्याचं असतं आणि बोलणे मी खात असते. आता फॅन बेस पण वाढत असतो, क्रश वगैरे बनत असतात. सो मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की तुमच्या डीएम मध्ये एकमेकांसाठी काही आलंय का असं की हा आई अरे शपथ, आई शपथ. माझं ते सांगणार आहे मी एक ते मला आलेलं. तू सांग आता कोणतं मग मी सांगते. तुझं सांग पहिले. हिला तर खूप येतात, कांचीला तर खूप भयंकर. म्हणजे मी तरी रिक्वेस्ट बॉक्स ओपन करून बघत असतो, कांची ओपन करून पण बघत नाही नाही. मी बघते पण मला कमेंट करता येत नाही. कधी हो. कधी जेव्हा मोकळी असते तेव्हा, कारण आता हे इतकं कंटिन्यू शूट चालू असतं त्यामुळे मोबाईल नसतो. आज बघा मी मोबाईल आहे पण मला बघता येत नाही, असंच काहीतरी सुरू असतं. पण जेव्हा खूप मेसेज येतात आणि आमच्या दोघांना म्हणून खूप येतात. हो खूप येतात. म्हणजे तुम्ही कमेंटच बघा ना कमेंट कशा त्यांना असतात. वाटतं की त्यांना वाटतं म्हणजे तुम्ही खरंच लग्न करून घ्या आता. आता तुमचे एकमेकांशिवाय पर्याय नाहीये. हो, आणि असं तुम्ही असेच कमेंट असतात. तुम्ही रिअल लाईफ मध्ये पण एकत्र या. पण शक्यच नाही. बरं जर दोघांना एकमेकांसाठी लाईफ पार्टनर जर सिलेक्ट करायचं झालं तर काय क्वालिटी बघाल तुम्ही? तू आदूबद्दल म्हणजे निशांतबद्दल सांग आणि तू हिच्याबद्दल. याच्यासाठी कोणती मुलगी सुटेबल आहे येस. मी सांगणार सगळ्यात आधी. एकतर ती खूप काम असावी, खूप शांत असावी, कंपोज्ड असावी. तिला चिडचिड सहन करता आली पाहिजे आणि त्या चिडचिडीतून मार्ग कसा काढायचा आणि त्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की बाई हे बघ बाबा असं असं आहे असं असं आहे. कारण त्याला जेव्हा तो रागत असतो त्याला मॅनेज करणं खूप अवघड आहे. तर त्याच्या पद्धतीनं त्याला हँडल करणारी पाहिजे आणि दिसायला खूप क्यूट आणि मस्तीखोर पण पाहिजे. जितकी शांत तितकी मस्तीखोर पण आणि थोडी क्रॅक पण पाहिजे. कांचीसाठी एक असा मुलगा जो तिला आणि ती आर्टिस्ट पण असावी कारण की आर्टिस्टला आर्टिस्ट सांभाळू शकतो. हो हो अर्थात. मला असं वाटतं. आणि कांचीसाठी असा मुलगा पाहिजे की म्हणजे तो तिला इतका जास्त समजून घेणारा आणि तिच्या पहिली गोष्ट करिअर मध्ये खूप जास्त सपोर्टिव्ह. दुसरा म्हणजे तिला समजून घेणारा. तिसरा म्हणजे
मला असं वाटतं की त्याने तिच्यासोबत खूप वर्षांपासून असायला पाहिजे पूर्ण जाणून घेण्यासाठी. आणि तो जर खूप वर्षांपासून असला तर मग मग तर झालं, मग ते एकमेकांना सोडणारच नाही अशा टाईपमध्ये असतील. आणि बस की तिला आयुष्यभर खूप प्रेम करेल आणि खूप अफाट प्रेम, म्हणजे तो प्रेम असं पाहिजे ना, ते त्याचं प्रेम इतकं पाहिजे की म्हणजे कंटिन्यू, म्हणजे पॅम्पर असतं ना, तिला पॅम्परिंग खूप आवडतं, खूप असतं, तर तो प्रत्येक मुलीला कंटिन्यू आवडतं. पॅम्पर केलेला आणि मी पाहिजे. त्यालाही शिकवते आता पॅम्पर कसं करायचं, म्हणजे जी कुणी याची बायको होणार आहे, थँक मी लेटर, ओके. माझा तोच प्रॉब्लेम आहे, पॅम्पर नाही करत. तू करतोस आता, तू नाही शिकलायस करत. हळूहळू. हीच शिकवते मला, हिच्याकडेच ट्युशन दोघांनी चालू आहे. एकमेकांबद्दल सांगितल्यानंतर आता या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्हाला स्थळ यायला सुरू होतील. सो आता दिवाळी सुद्धा येते. काय सांगशील, दिवाळीची अशी काही आठवण आहे का? लहानपणीच्या सगळ्यांच्याच आठवणी असतात. सो तुझी काही आठवण? दिवाळीत माझी एकच आठवण, मला घराची आठवण येते खूप जास्त. आणि मला असं झालंय की मी कधी घरी जातो आणि माझ्या मित्रांना भेटतो आणि त्या मित्रांसोबत फटाके उडवतो. कारण दिवाळीला जे परदेशात पण गेलेले असतात मित्र ते पण येतात, ते सगळे येतात. तर मग ते सगळे आल्यावर एक ते वर्षातून एकदाच असा दिवस असतो जेव्हा सगळेजण सोबत असतात आणि खूप छान असतो. मी तो मिस करायचा नाही मला बिलकुल. मग ते त्याच आठवणीत माझ्या दिवाळीच्या सगळ्यात जास्त माझे मित्र. मला दिवाळीचं काय नाही, मला घरी जायचं असतं. मी जेव्हा घरी जाईल ती दिवाळी. लहानपणीचा असा काही किस्सा असेल ना, फटाके फोडण्यावरून किंवा फटाक्यावरून? मी पहिलं खूप फटाके उडवायचे आणि सगळं म्हणजे दिवाळी झाल्यानंतर पण मी एक महिनाभर ते टोटे असतात ना छोटे, उगाच दारात बसायचं झाडाजवळ, अगरबत्ती घ्यायची, टोटा असं पकडायचा, ठाक. याच्यात काय स्वॅग वाटायचं मला माहित नाही, पण लहानपणी असं घ्यायचं, फेकायचं, छोटे ठाक. मोठे लवंगी फटाका. हा, लवंगी फटाका. ते टोटेच म्हणतात आमच्याकडे, लवंगी फटाका म्हणतात. आम्ही टोटे म्हणतो. तर ते टोटे, ते टोटे फोडायचो. ओके. सो काही माझ्याकडे कार्ड्स आहेत, त्याच्यावरती फराळ आहेत. सो तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या सेटवरील हा कोणाला तुम्ही डेडिकेट कराल आणि का? चकली. हे बघ, चकली आहे पहिली. चकली कोण ग शेटर आपले? कुरुम कुरुम असते चकली चांगली. नाही नाही, ती गोल पण असते. पण पुष्कर सर, पुष्कर सर, हो पुष्कर सर आमचे आमचे डिरेक्टर. डिरेक्टर, ते इतके कुसकुशीत आहेत, पण ते इतके गोल आहेत ना, त्यांना कळतच नाही की ते कधी आमचं कौतुक करतायत आणि कधी टॉन्ट मारतात. तेव्हा ती चकली आहे. करंज आदू, हे माझ्याकडून आहे. आदू, तू मान्य करतोय? करंजी समृद्धी. मला हा वाटतोय. करंजी, करंजी समृद्धी रिझन सांग ना. की खूपच म्हणजे ती खुसखुशी येते ती. आणि असाच कलर असतो करंजीचा, ती पण गोरी आहे म्हणून मी करंजी त्याच्यामुळे दिलं. अच्छा, गोड आहे म्हणून. पण मला हा याच्यासाठी वाटतोय कारण करंजी बाहेरून कडक असते आणि आतून खुसखुशीत असते, त्याच्यामुळे मला हा तसा वाटतो. खाजा. खाजा, खाजा काय असतं मला माहित नाही, मी कधी खाल्लेलंच नाही. खाजा मी पण नाही खाल्लं खाजा. काय असतं? खाजा मेरे. स्किप करू आपण. स्किप. नाही, खाजा देऊन टाकू ना मला. बेसनचे लाडू, आमची नारायणी, आय गेस. अरे हो, नारायणी. लाडू आमचे नारायणी ताई. अनारसे. अनारसे कांचन. कशामुळे? कांची कांची. कशामुळे? कारण तू अनारसे गोड आहे खूप. शी यार, मी नाही हे मान्य करत आहे. नाही ठीक आहे, अनारसे चिन्मय. हा, चिन्मय, येस. हा, रव्याचे लाडू. रवा लाडू मला खूप आवडतो म्हणून ती कांची शिंदे, इंद्रायणी. Okay, ठीक आहे. येस, तू सांग ना. लाडू माझ्यासाठी हा आहे आपला व्यंकू. हे हो, गोड आहे ते, गोड आहे असं. शेव. बरं ते बघून आता तोंडाला पाणी येतंय सध्या. शेव मला वाटतं, त्या माझ्या पुढे काय ऑप्शन आहे? हा, शेव मला वाटतं शकू असावं. हो, कडक आहे ती. शकुंतला कडक. शंकरपाळी. अनिता ताई. नाही नाही, हे मेन आहे. नाही, अरे हो, चिवडा. हे main आहे. चिवडा अनिता ताई. अनिता ताई आहे. कारण की आणि सेट वरती तिखट चिवड्याचं काम, तिखट पण गोड पण सगळं मिक्स. सगळं अनिता ताई आहे. येस. आणि शंकरपाळे शंकरपाळ्या. आपण कोणाला तरी देऊ. कोण? आय गेस शंकरपाळे हाय आपला विंजे. 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 शंकरपाळी. येस, डन. थँक्यू सो मच आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण.